मित्रांनो, आज आपण एका ऐतिहासिक धाग्याला स्पर्श करणार आहोत, जिथे महाराष्ट्राच्या वैभवाचा पहिला अध्याय लिहिला गेलाय. होय, मी बोलतोय राजगड किल्ल्याबद्दल. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी, त्यांच्या धैर्य आणि स्वप्नाचं केंद्रस्थान. आज आपण इथे येऊन इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणार आहोत. राजगडाचं अद्वितीय वास्तुकौशल्य आणि तिथल्या निसर्गाचं मोहक रूप अनुभवणार आहोत. आपल्या रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली ती पुण्यातून. पहाटेची वेळ होती, वातावरणात गारवा होता आणि चहा प्यायल्याशिवाय दिवस सुरू होतोय असं वाटतच नव्हतं. एका छोट्या हॉटेलवर चहा घेतला आणि आम्ही गुंजवणे गावाकडे वाटचाल सुरू केली. गावात पोचल्यानंतर गाडी पार्क केली, एंट्री तिकीट घेतली आणि त्यानंतर गरमागरम नाश्त्यानं उत्साह वाढवला. आता आम्ही तयार होतो राजगडच्या ट्रेकला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ह्या राजगड ट्रेकची स्टार्ट झाली. जस्ट आता नाश्ता केला आणि ट्रेकला सुरुवात केली, तेवढ्यातच माझा घाम निघाला आहे. तर हा प्रवास आज कसा होणार आहे तुम्ही बघणार आहेत पुढे व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या ह्या ॲडव्हेंचरस ट्रेकला स्टार्ट करूयात. राजगडचा ट्रेक हा इझी टू मॉडरेट असा समजला जातो. ट्रेकची सुरुवात झाली, एक 20% ट्रेक कंप्लीट झाला आहे. थोडीशी चढण आहे, थोडा थकवा येऊ शकतो, पण फिटनेस चांगला असेल तर तोही थकवा तुम्हाला जाणवणार नाही. आम्ही आता हा डोंगर थोडासा पास केला की राजगड आम्हाला संपूर्ण विजिबल होईल. ही फक्त एक ट्रेक नाही, तर आपल्या इतिहासाला स्पर्श करण्याचा आणि निसर्गाच्या कुशीत हरवण्याचा अनुभव आहे, जिथे प्रत्येक पाऊल आपल्या इतिहासाची आणि स्वराज्याची कथा सांगते. अशा प्रकारे छोटासा लिंबू सरबतचा डोस घेतला. थोडंसं डिहायड्रेशन झालं होतं आणि तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या रस्त्याने जायचं. ह्या रस्त्याने आपण आता चोर दरवाजापाशी जातोय. तर चला. राजगडाचा इतिहास अतिशय रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. हा किल्ला मूळतः मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखला जायचा. शिवाजी महाराजांनी याला राजगड असे नाव दिले. 26 वर्षे हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. अशा प्रकारे मित्रांनो चोर दरवाजाच्या एकदम जवळ येतोय. हे तुम्ही इथला जवळचा सांदीतला रस्ता बघू शकता, एकदम अरुंद आहे. पावसाळ्यामध्ये इथं बरेच हाल होत असतील, कारण पावसाळ्यात मी कधी ट्रेकला आलो नाही. आता इथलं तुम्ही समोर बघू शकता, इकडला बाजूचा हा जवळपास 85 डिग्री
कोणामध्ये हा चढ आहे. पायऱ्या एकदम अशा स्लिपरी झाल्या त्या. तुम्ही बघू शकता इथं कसा चढ आहे. एकदम 85 अंशाच्या कोनात हा कडा आहे. आणि मुलं रचना देत आहेत, त्यामुळे आपली एनर्जी वाढते या ठिकाणी. मित्रांनो बघू शकताय जवळपास या कोणात मी तर जय शिवाजी. एकदमच महाग आहे. ही पहिली माची, पद्मावती माची आणि पद्मावती तळी हे राजगड किल्ल्यावरील अत्यंत आकर्षक स्थळे आहेत. पद्मावती माची एक मोठी पायरी आहे जिथून पद्मावती तळ्याचे सुरम्य दृश्य दिसते. या तळ्याचे महत्त्व किल्ल्याच्या पाणी साठ्यांमध्ये आहे. येथे असलेली शांतता पर्यटकांना एक अद्भुत अनुभव देते, ज्यामुळे त्यांचे मन प्रसन्न होते. या माचीवर चोर दरवाजाद्वारे प्रवेश करता येतो. येथे आपल्याला पद्मावती तलाव, पद्मावती मंदिर, महाराणी सईबाई यांची समाधी, रामेश्वर मंदिर, शिवकालीन कचेरी, दारुगोळा कोठार आणि सदर यासारखी ऐतिहासिक स्थळे पाहता येतात. राजगड किल्ल्याचा इतिहास सह्याद्रीतील इतर किल्ल्यांप्रमाणेच प्राचीन आहे. सातवाहन, यादव आणि आदिलशाहीच्या काळातही हा किल्ला अस्तित्वात होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर आपली सत्ता प्रस्थापित केल्यावर खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले. शिवाजी महाराजांनी 1647 साली राजगड किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला. या किल्ल्यावरूनच त्यांनी मोगल, आदिलशाही आणि निजामशाही या सत्तांविरुद्ध आपले स्वातंत्र्य युद्ध आखली. शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय याच किल्ल्यावर घेतले. 1670 मध्ये अफजल खानाचा पराभव आणि प्रतापगडावरील विजयाचा उत्सवही राजगडावर साजरा झाला. याशिवाय महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांचे निधनही याच किल्ल्यावर झाले. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पाली दरवाजा आहे. ऍक्च्युली आम्ही गुंजवणे गावातनं आलोय आणि चोर दरवाज्यातनं आम्ही वर आलो. तो ट्रेक खूप अवघड होता, म्हणजे इझी टू मॉडरेट आपण म्हणू शकतो त्याला. पण आपल्याला ब्लॉगमध्ये हा पाली दरवाजा दाखवायचा होता, त्यामुळे आम्ही इकडे आलोय. आणि तुम्ही पाली दरवाजाचा खरा व्ह्यू फिनिक्सच्या नजरेतनं बघू शकता. पाली दरवाजा राजगडावरील सर्वात महत्त्वाची वास्तू. किती वेळा महाराजांनी या दरवाजातून ये जा केली असेल, नाही का? त्यांच्या पावलांची धूळ या जागेला लागली असेल. विजयाच्या घोषणा, आनंदाचा भंडारा या दरवाजाने अनुभवला असेल.
बालशंभूच्या चिमुकल्या पावलांनीही या भूमीला पावन केलं असेल. स्वराज्य विस्ताराची अनेक स्वप्ने या दरवाज्याने पाहिली असतील. पाली दरवाजा हा राजगड किल्ल्याचा एक महत्त्वाचा आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागातून या दरवाजामार्गे प्रवेश करता येतो. येथे असलेल्या कठीण पायऱ्या, ऐतिहासिक वास्तुशिल्प आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य किल्ल्याच्या भव्यतेची आणि ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला फक्त माणसं बघायची असतील तर तुम्ही रविवारी ट्रेक करायला येत जावा, आणि फक्त गड बघायचा असेल तर सोमवार ते शुक्रवार या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगला आलं पाहिजे. तर या ठिकाणी ट्रॅफिक सगळं क्लिअर झालंय, पण हा जो तो पॅच दिसतो ना एकदम खडा आहे. थोडीशी रेलिंग होती त्यामुळं जास्त त्रास झाला नाही. आता व्लॉगिंगच्या नावाखाली एक हातात सेल्फी स्टिक, एक हातात धरायचंय, एक हाताने रेलिंग धरायची. तुम्ही बघू शकता इथे एक गुहा तयार केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ह्या महादरवाजापाशी मी येऊन पोचलोय. तुम्ही बघू शकता हा महादरवाजा. या महादरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागली ना, पण या मेहनतीचे फळ आपल्याला नक्कीच मिळाले. बाले किल्ल्यावर चढताना आपण इतिहासात प्रवास करत असल्यासारखे वाटत होते. जननी मंदिर, चंद्र तलाव, ब्रह्मेश्वर मंदिर आणि शिवकालीन बाजारपेठ ही सगळी ठिकाणे आपल्याला काळाच्या पलीकडे नेऊन सोडतात. किल्ल्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष पाहून मन अनायास खोलवर जाऊन पोचते. या बाले किल्ल्याची भव्यता पाहून आपल्याला वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला किती बारकाईने बांधले असेल. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी राजधानी बनवण्याचा विचार केला होता, पण या बाले किल्ल्याची भव्यता पाहून त्यांनी राजगडाला राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला. खरंच हा बाले किल्ला शिवरायांच्या स्वराज्याचा एक अविभाज्य घटक आहे. बाले किल्ला पूर्ण पाहून झाला. आता आम्ही सुवेळा माचीकडे जातोय. तिथून तसंच सरळ जायचंय आपल्याला. आताच बाले किल्ल्यावरनं खाली आलो. पुन्हा येताना ट्रॅफिक जाम झालं. म्हणलं आता काय व्हिडिओ करायचे नाहीत, आधी खाली जाणं महत्वाचं आहे. राजगड किल्ला मुख्यतः 3 माचींवर आधारित आहे आणि त्यातील एक म्हणजे सुवेळा माची. या माचीवर राजवाडा, राजसभा तसेच इतर महत्त्वाची ठिकाणे स्थित आहेत. सुवेळा माचीला तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे हे नाव प्राप्त झाले आहे. ही माची आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. थोडा वर यायचा रस्ता हार्ड आहे, पण वर आल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर नेडं बघायला मिळेल. पलीकडनं बराच भाग दिसेल, किल्ला दिसेल. पण आता इथं विषय असा झालाय, आगीमोळ उठले,
माशा चांगल्याच फिरते तिथं. माचीच्या टोकावर असलेलं नेड ही एक नैसर्गिकरित्या तयार झालेली अद्भुत शिल्पकला आहे, ज्याची आकर्षकता पाहण्यासाठी पर्यटक दूरदूरून येत असतात. आपण सुवेळा माची पाहिली आणि नेडं पाहिलं. खूप भारी होतं. नेड्यामध्ये जास्त वेळ आपल्याला थांबता आलं नाही, कारण कोणीतरी मोहोळ उठवलं होतं. एखाद दुसरी माशी चावली तर आपली अडचण होऊन जायची. आणि आता आपण आलोय ह्या पॉईंटला. हा तिहेरी रस्त्याचा पॉईंट आहे आणि हा जो रस्ता आहे डाव्या बाजूनं, म्हणजे सुवेळा माचीकडनं आल्यावर ह्या डाव्या बाजूने तुम्ही संजीवनी माचीकडे जाऊ शकता. फायनली मी आता येऊन पोचलो टेहाळणी बुरुजावर. टेहाळणी बुरुजावरनं पाठीमागडला बाली किल्ला पण स्पष्ट दिसतो आणि संजीवनी माची पण एकदम क्लिअर बघता येते इथून. त्यामुळेच ह्या बुरुजाला टेहाळणी बुरुज असं नाव दिलंय. तर संजीवनी माचीच्या एकदम शेवटच्या टोकापर्यंत आम्ही आता काही जाणार नाहीत, पण आम्ही आमच्या फिनिक्सला पाठवणार आहेत. ही तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची माची संजीवनी माची आहे. येथे सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत आकर्षक असते, ज्यामुळे पर्यटक येथे बराच वेळ घालवतात. संजीवनी माचीची रचना अत्यंत मजबूत आहे आणि ती 3 स्तरांमध्ये बांधली गेली आहे. माचीवर अनेक पाण्याच्या टाक्या आणि बुरुज आहेत. शिवरायांनी आपल्या सैन्याच्या संरक्षणासाठी या माचीचा वापर केला होता. आजही ही माची ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय गंतव्य आहे. माचीवरून राजगड किल्ल्याचे भव्य दृश्य पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. राजगड किल्ला फक्त एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. इतिहासप्रेमी आणि साहसप्रेमी यांना या किल्ल्याच्या भव्यतेतून त्याच्या समृद्ध इतिहासाचा अनुभव घेणे गरजेचे आहे. राजगड हे स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाचे प्रतीक असून प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणा देणारं स्थळ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.